जेवढं मी या गोष्टीला आता मी निघाला तेव्हा मी काय फार ट्रॅक केलं नाही. मी आता तुमचे सगळ्यांचे फोन झाल्या म्हणून कालपासून थोडंसं मी बघितलं. आय थिंक सुरुवात अशी झाली की कुठल्या तरी खालच्या कार्यकर्त्यांनी काहीतरी एका फॅन पेजवर माझ्यावर आरोप केले आणि माझं मत आहे की मीडियाने ते फॅन पेजचं अकाउंट आपण पाहावं. मला वाटतं की फार ट्रोल झाल्यामुळं त्याचं कमेंट सेक्शनच काहीतरी बंद केला गेला आहे. आणि मग ते झाल्यामुळं मग रिॲक्शन्स येतात. मला वाटत नाही कुठल्या समर्जी घाडगे फॅन पेजवरून मी काय पोस्ट केली, आय डोंट नो. आता कसं असतं ते इलेक्शन झाल्यानंतर भावना असते, खालचे कार्यकर्ते असतात, सुरू होते, मग ॲक्शनला रिॲक्शन चालू राहील. आय थिंक सोशल मीडिया एक माध्यम आहे. परत आय थिंक थँक्स टू भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, इट्स अ लोकांना आपलं मत व्यक्त करायचा प्लॅटफॉर्म आहे आणि तो संविधानामध्ये हा अधिकार दिला आहे. तर माझं मत आहे की तिकडच्या कार्यकर्त्यांना तो अधिकार आहे, त्याच्या रिॲक्शनला माझ्या कार्यकर्त्यांना अधिकार आहे. ते मला वाटतं सोशल मीडियाच्या वॉरवर माझं मत आहे की लोकांच्या मनाचा ट्रेंड डिसाईड करणं हा भाग वेगळा आहे. वॉर चालू राहतात. आय थिंक त्याच्यावर फक्त लक्ष ठेवायचं, फार त्याच्यावर दखल घेऊन आपण त्याच्यावर कमेंट्स करणं का बोलणं हा बालिश पण होईल. मला वाटतं रिअल इश्यूज आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. जो निकाल आलेला आहे हा पूर्ण कोल्हापूर लोकसभेच्या 6 विधानसभेमध्ये प्रत्येकाने आपल्या आपल्या स्तरावर आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण कुठं कमी पडलो आणि त्याच्यावर आपण जास्त फोकस करू आणि आपली पुढची वाटचाल चालू ठेवली पाहिजे. मला वाटतं रिअल इश्यूज माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. शक्तीपीठचा मार्ग हे रिअल इश्यूज आहेत, ग्राउंड इश्यूज आहेत. आय थिंक सोशल मीडियाच्या बेसिसवर फार बोलणं आणि डिसाईड करणं विल बी टू अर्ली. इट इज अ माध्यम आहे टू रीच पीपल. त्याला तिथपर्यंतच ठेवलं तर मला वाटतं आपण पण सुखी राहू आणि सगळे पण सुखी राहतील. विधानसभेच्या आत्तापासूनच व्हायला सुरू झाले असं म्हणायचं. मला विधानसभेची काम मी खासदारकीचं मतदान झाल्यापासून आय हॅव स्टार्टेड माय वर्क. मी माझं काम सुरू केलेलं आहे आणि मी जनतेमध्ये आहे, जनतेच्या कामामध्ये आहे आणि मला आता रिअल इश्यूजवर काम द्यायचं आणि त्याचं मी सुरू केलं आहे. सो ते काय आता चालू राहणारच. देवेंद्र फडणवीस अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.